सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला। काँग्रेसच्या काही नगरसेवकांची भाजपसोबत येण्याची इच्छा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। चंद्रपुरात महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद आणि 2 वर्ष स्थायी समितीसाठी आम्ही तयार होतो असं ते म्हणाले। चंद्रपूरच्या सत्ता स्थापनेला घेऊन भाजपच्या हालचाली वाढलेल्या आहे। काय नियोजन आहे? नाही, काही नाही, संवाद चालू आहे सर्वांशी चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेनंतर जर यश आलं तर महापौर आमचा निश्चित होईल। इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन एक प्रयत्न आहे चंद्रपूरमध्ये महापौर बनवण्याचा। हा प्रयत्न सुरू आहे की आमचा महापौर बनावा, आमच्यासाठी म्हणून नव्हे, या जिल्ह्याने खूप भोगलं आहे। हा जिल्हा मागे होता। मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पूर्ण शक्तीने काम केलं आहे। आता मग व्यक्तिगत रीतीने वाटतं महापौर झालं तर चंद्रपूरमध्ये अजून असे 23-24 प्रोजेक्ट आहे, ते झाले पाहिजे। उभाटा आणि वंचित यांची मदत घेतली जाणे त्याचे प्रयत्न सुरू आहे। संवाद तर सुरूच आहे। त्यांच्यासोबत एक फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती, पण अचानकपणे काय झालं माहीत नाही, ते महापौर मागायला लागले। त्यांची सुरुवातीला काय उपमहापौर पाहिजे होता त्यांना। आपण उपमहापौर आणि 1 वर्ष स्टँडिंग पहिलं आणि 4थं वर्ष देण्याचा निर्णय केला। आणि यानंतर थेट जाऊयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। गटनेता कोण असावा याचा